पुढील वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन। देशहितासाठी इंधन गरजेपुरतं वापरा, खाद्यतेल जपून वापरा। देशाच्या नागरिकांना उद्देशून पंतप्रधानांचं महत्त्वाचं आवाहन। आखाती युद्धामुळे वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है, वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। जागतिक संकटाच्या काळात दूरदर्शी आवाहन। पंतप्रधानांच्या आवाहनावर अमित शहा यांचं विधान। भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आराखडा, तर स्थिर, बलवान आणि अग्रगण्य राष्ट्र घडवण्यासाठी एक निर्णायक पाऊल, शहा यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केलेल्या आवाहनावर काँग्रेसची टीका। निवडणूक असल्यामुळे मोदींनी योग्य पावलं उचलली नाहीत। आता निवडणूक संपल्यानंतर मोदी जबाबदारी जनतेवर लोटून मोकळे होत असल्याची काँग्रेसची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींची टीका। जनतेला आवाहन करण्यासाठी मंत्री आणि नेत्यांच्या ताफ्यांवरती बंदी घाला, प्रियंका चतुर्वेदींची मागणी। निवडणुका संपल्यावर आता संकट आठवलं का? पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अखिलेश यादव यांचा सवाल। तर देशासमोर एकच संकट, त्या संकटाचं नाव भाजप, अखिलेश यादव यांची टीका। एका दिवसात चार्टर विमानाचे दौरे, 40 ते 50 गाड्यांचा ताफा, कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि सामान्य जनतेला उपदेश। पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची टीका। तर झूम ॲप रॅली, सभा आणि भाषणांसाठी वापरता येतं, दमानी यांच्या सूचना। आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात, तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो। तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत। तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? आणि जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागून दाखवावं। 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार, मोठा रॅली, रोड शो झाले। आता पंतप्रधान महोदयांना संकट दिसू लागले का? पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर रोहिणी खडसेंची टीका। तर मर्यादाच घालायची तर स्वतःच्या परदेश दौऱ्यांवर, जाहिरातींवरच्या खर्चावर घाला, खडसेंची टीका। देशाचा पैसा बाहेर जाऊ नये, देशाचा पैसा देशात राहावा, यासाठी पंतप्रधान मोदींचं आवाहन। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये केलेलं महत्त्वाचं आवाहन असून याकडे सकारात्मक बघितलं पाहिजे, बावनकुळेंची प्रतिक्रिया। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान स्वदेशीकडे झुकावाचं आहे। पेट्रोल डिझेल विदेशातनं आयात करावं लागतं, गॅस विदेशातनं आयात करावी लागतं, सोनंसुद्धा कधी कधी विदेशातनं येतं आणि त्यामुळे देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे, त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे। हे आव्हान सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूचा वापर करणे हाच या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दागिने उद्योगात भूकंप, लग्नसराईच्या काळातल्या आवाहनामुळे सोन्याची मागणी घटेल। चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांच्याकडून चिंता। सराफा व्यापारी, कारागीर, कर्मचारी कपात करण्याचीही भीती व्यक्त। युद्धविराम झाला तरी होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम। होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा परिणाम जागतिक तेल बाजारावर। कच्च्या तेलाचे भाव 3.30% वाढले। कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $104 वर।
मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर CIIच्या वार्षिक बिझनेस समिटला उपस्थित राहणार. राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर रोहा शहरात 16 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांचा रोहा हा बालेकिल्ला आहे. अजित पवारांच्या जीवनावर आधारित काव्यग्रंथ 5 राज्यातील 156 कवींच्या कविता सुनेत्रा पवारांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार. अजित पवारांच्या राजकीय प्रवासापासून त्यांच्या प्रशासकीय कौशल्यापर्यंतचे सगळे पैलू या 156 कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार. लोकनेते अजितदादा पवार या नावाचा प्रातिनिधिक संग्रह हा तयार झालेला आहे. माननीय अजितदादांचं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व जे आहे ते ऐतिहासिक आहे आणि त्यांच्या जीवनचरित्रावरती देशभरातल्या 156 कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहिलेली आहे. आणि या ग्रंथाचं प्रकाशन जे आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते 29 मे रोजी 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनामध्ये धाराशिव या ठिकाणी होणार आहे. कांद्याला कवडीमोल भाव, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार. रोहित पवार 18 मे रोजी लासलगाव बाजार समितीत उपस्थित राहणार. सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली. नाशिकच्या गोदाकाठावर वसंत व्याख्यानमालेचं 10वं पुष्प एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या हस्ते गुंफलं गेलं. कौशिक यांनी महाराष्ट्र राजकारण आणि समाजभान या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. या व्याख्यानमालेचे यंदाचं हे 103वं वर्ष आहे. महाराष्ट्रात समाजभान असणारे लोक आहेत. याच्याच कारणामुळे महाराष्ट्र महान राष्ट्र आहे, असं कौशिक यांनी यावेळी म्हटलंय. आज आता असं झालंय की अर्थकारण इतकं मोठं वाढलंय की समाज स्वतःच अशा लोकांना निवडून द्यायला बघत नाही. कारण आपल्यासाठी नेता म्हणजे कोण? नेत्याच्या इमेजमध्येच बसत नाही. असा बसबीसमध्ये फिरायला लागला तुमचा आमदार तर कोण त्याला मत देणार आहे? ही मानसिकता झाली आहे. फॉर्च्युनर बिर्च्युनर मधनं आलं तर ठीक आहे, मग ठीक आहे. ते हे आपलं समाजभान आहे. नाशिकमधील TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला कोर्टात हजर करणार. निदा खानची पोलीस कोठडी आज संपणार. नाशिक रोड न्यायालयामध्ये तिला हजर केलं जाईल. निदा खानची पोलीस कोठडी वाढवून देण्याची सरकारी वकील मागणी करणार. धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप. नाशिकमधील TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी. 7 आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होईल. भोंदू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून न्यायालयात अर्ज केल्याची सूत्रांची माहिती. खरातच्या विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला दाट संशय. अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्याचाही संशय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गीत सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची आज साक्ष. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीनं सुषमा अंधारेंना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग. सुषमा अंधारे हजर राहणार का आणि काय बाजू मांडणार याकडे लक्ष. अनैतिक संबंधातून पतीला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न. पत्नी व प्रियकराला अटक. महिलेचा पती गजानन मोरे बचावला. यवतमाळच्या वडगावमधील घटनेनं खळबळ. पुण्याच्या पर्वती परिसरातील अरण्येश्वर तावरे कॉलनीमध्ये गाड्यांची तोडफोड. तरुणांनी नशेच्या अवस्थेत गाड्यांची तोडफोड केल्याची घटना. किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती. धाराशिवमध्ये 10 कोटीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक. ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागातून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. नळदुर्ग येथील 10 कोटी 38 लाख किमतीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणात प्रसेनजीत खिरमहन दास हा मुख्य आरोपी आहे. सांगलीत नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त. रोग्यासाठी घातक आणि नशेसाठी वापरली जाणारी 74
ट्रेमिमाइड इंजेक्शन जप्त, आष्ट्यातून दोघांना अटक. इंजेक्शन विक्रीचा तरुणाकडे कोणताही परवाना नव्हता. सांगली एलसीबीची कारवाई. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं उसाच्या शेतात गांजाची रोपं, 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. भिकाजी पाटील या शेतकऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली. नागपुरात पाकिस्तान निर्मित कथित गोरी क्रीमच्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल. तसंच भारतात पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारावरही अन्न व औषध प्रशासनानं गुन्हा दाखल केलाय. पाकिस्तानातून येणारी गोरी क्रीम नियमांना धरून उत्पादित केली जात नसल्याचं तपासातून समोर. कर्नाटक राज्यात चोरलेले 4 लाखांचे 28 मोबाईल जप्त. मनमाड लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई. तिघांना मुद्देमालासह अटक केली. 3 आरोपी आणि मुद्देमाल कर्नाटकात राज्यातील कलबुर्गी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. बीडच्या माजलगाव अत्याचार प्रकरणानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणाऱ्या वडिलांना न्यायालयीन कोठडी, तर महिला डॉक्टर नर्गिस शेख विरोधात गुन्हा, अटक होण्याची शक्यता. धुळ्यात शिरपूर शहादा रस्त्यावर भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक. कारमधील पतीचा जागीच मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी. नातेवाईकाच्या लग्नासाठी जात असताना हा अपघात घडलाय. भंडाऱ्यातील तुमसर तिरोडा मार्गावर भरधाव ट्रेलरनं मायलेकाला चिरडलं. मुलाचा जागीच मृत्यू, तर आई गंभीर जखमी. एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना ट्रेलरनं दोघांना चिरडलं. संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल समोर ऑइल टँकरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना. रस्त्यावर ऑइल सांडलं होतं. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ऑइल सांडलेल्या ठिकाणी माती टाकून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला इथं आग. आगीमध्ये 7 ते 8 दुकानं जळून खाक. या आगीमध्ये 5 स्टॉल, नाश्ता हॉटेल, मोटर गॅरेज तसंच इतर छोट्या व्यावसायिक दुकानं जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. बुलढाण्यात नांदुरा तालुक्यातील कंडारी गावात वादळी वाऱ्यामुळे लग्नात विघ्न. लग्नमंडप विद्युत तारांमध्ये अडकून आग लागल्याची घटना. मंडप आणि दुचाकी जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. नंदुरबार जिल्ह्यातील 32 आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी बंद. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा गंभीर संकटात. आरोग्य सेविका, औषध निर्मिती अधिकारी आणि सीएचओ पद रिक्त. तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर. नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठीही भटकंती करावी लागते. हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या शासन निर्णयाची होळी. शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही. जिल्ह्यातील सिरला गावात शेतकऱ्यांचा निर्धार. वडिलोपार्जित जमीन न देण्याची शेतकऱ्यांनी शपथ घेतली. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा ऊसाच्या पिकाला फटका. उन्हामुळे ऊसाचं पीक करपलं, तर वेळेवर पाणी देता यावं यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा सुरळीत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. यवतमाळ जिल्ह्यात खरीपाच्या मशागतीला सुरुवात. पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होणार असल्यानं शेती कामांना वेग. दुपारी ऊन असल्यानं शेतकरी पहाटेपासून शेतीच्या कामाला लागत असल्याचं चित्र. यावर्षी जिल्ह्यात 9 लाख हेक्टरवरती खरीप पिकाची लागवड होणार. नागपुरात कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात एका नशेखोर तरुणाचा इमारतीच्या गच्चीवरून पाईपच्या मदतीनं खाली उतरण्याचा प्रयत्न. मात्र 5व्या मजल्यावरती आल्यानंतर भीती वाटल्यानं तो खिडकीवर बसला. नशा उतरल्यानंतर मदतीसाठी आरडाओरड केली. पोलीस आणि अग्निशमन दलानं याची सुखरूप सुटका केली. नाशिकमधील मालेगावातील मोक्षगंगा नदी अस्वच्छ. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नदीत प्लास्टिक आणि कचरा साचला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसोबत नदीची स्वच्छता करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी. सोनं आणि चांदीचे दर वाढल्यानं तुळजाभवानी मंदिराला दान करण्यात येणाऱ्या सोनं चांदीमध्ये यंदा घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7 किलो सोनं कमी अर्पण. खजिन्यात 2 वर्षात 28 किलो 408 ग्रॅम सोनं आणि 523 किलो चांदीची भर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.